2.25 लाख नाकारले पीक विमा अमरावतीत जिल्ह्यातील बळीराजाच्या मुळावर। तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, या पीक विम्याच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। अखेर अमरावती जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या मुळावर पीक विमा कसा पसरलेला आहे ते माहिती आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांनो, शासनाने 1 रुपयात पीक विमा योजनेचा मोठा गाजावाजा केला असला तरी प्रत्यक्षात ही योजना शेतकऱ्यांनी जी विमा कंपन्यांच्याच फायद्याची ठरत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। मित्रांनो, गतवर्षी लागू झालेल्या नव्या पीक विमा योजनेत पूर्वीचे महत्त्वाचे 4 निकष हटवण्यात आलेले आहेत। आता केवळ पीक कापणी प्रयोग आणि सॅटेलाईट तंत्रज्ञानावर आधारित 50% उत्पादकतेचा सरासरी निकष लावण्यात आला आहे। याच चुकीच्या निकषांमुळे प्रत्यक्ष शेतात पिकांच्या अतोनात नुकसान होऊनही हजारो शेतकरी पीक विम्याचा दावा मिळवण्यास अपात्र ठरलेले आहेत। गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, तर 42 मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती। उत्पादनात प्रचंड घट होऊनही विमा कंपन्यांनी तंत्रज्ञानाचा गैरवापर करीत तांत्रिक कारणांखाली या सर्व 10 तालुक्यातील शेतकऱ्यांचे दावे फेटाळून लावायचा आरोप होत आहे। मित्रांनो, पीक विमा योजनेअंतर्गत हक्काचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे। ही योजना नेमकी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे की विमा कंपन्यांचे भले करण्यासाठी, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे। या फसव्या कारभारामुळे आगामी हंगामात पीक विमा भरण्याकडे शेतकरी पाठ फिरवण्याची दाट शक्यता आहे। जिल्ह्यातील सहभागी शेतकरी 1,85,560 जमा झालेला एकूण प्रीमियम 11.24 कोटी रुपये। मित्रांनो, मंजूर झालेले क्लेम जो आहे तो 2,30,00,000 रुपये। लाभ मिळालेले शेतकरी 9,342 आणि वंचित राहिलेले शेतकरी 1,76,218 शेतकरी। तर अशी हे या अमरावती जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची आकडेवारी आहे। नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। अपेक्षा करतो माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।